नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता 5वी, विषय मराठी सुलभ भारती। मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर। आज आपण पाठ क्रमांक 8, पद्य क्रमांक 8, कविता 8वी, या कवितेचं नाव आहे कोणापासून काय घ्यावे। कोणापासून काय घ्यावे। कवयित्री आहेत नीलम मानगावे। या कवितेच्या कवयित्री आहेत नीलम मानगावे यांनी ही कविता लिहिलेली आहे। आता आपण या कवीचा परिचय करून घेणार आहोत। नीलम मानगावे यांचा परिचय। नीलम मानगावे या जयसिंगपूर येथे राहणाऱ्या एक मराठी लेखिका आहेत। नीलम मानगावे यांनी कथा, कविता, कादंबरी, लोकसाहित्य, सामाजिक वैचारिक लेख, समीक्षणात्मक संपादन, संशोधन, माहितीपर आत्मकथन, बालसाहित्य, कुमार साहित्य इत्यादी साहित्य प्रकारातून विपुल अशा प्रकारचं लेखन केलेलं आहे। त्यांची आजवर 60 पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत। त्यांच्या 3 पुस्तकांना राज्य पुरस्कार मिळाला आहे। त्यांच्या कथासंग्रहाला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा बाबूराव बागुल पुरस्कार, तर काव्यसंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कुसुमाग्रज पुरस्कार देखील मिळालेला आहे। त्यांनी सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद इत्यादी ठिकाणच्या आकाशवाणीवरून कथा, कविता यांचे वाचन तसेच कौटुंबिक श्रुतिका लेखन केलेले आहे। जयसिंगपूर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील एक शहर आहे। या शहराचे नाव श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे वडील राजा जयसिंग यांच्या नावावरून ठेवले आहे। हे शहर कोल्हापूरपासून 38 किलोमीटर पूर्वेला रत्नागिरी नागपूर राज्यमार्गावर वसलेले आहे। या शहराच्या पूर्वेला कृष्णा नदी वाहते व ही नदी कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमधील सीमा बनते। येथील गणपती मंदिर खूप प्रसिद्ध आहेत। या शहराची रचना एका वेगळ्या प्रकारची आहे। हे शहर तंबाखू, मिरची, गूळ व्यापारासाठी वसवले गेलेले आहे। तर अशा या कवयित्री नीलम मानगावे आहेत। त्यांनी ही जी कविता लिहिली कोणापासून काय घ्यावे। कोणापासून काय घ्यावे या कवितेचं आता आपण पहिल्यांदा सर्वप्रथम म्हणजे वाचन करणार आहोत। ये कविता है किसने किससे क्या लेना है। तर या कवितेमध्ये आपण वाचन जे करणार आहोत, ये कविता का पहिले पढ़ना चाहिए। जैसे मी आता वाचणार आहे, तुम्ही ऐकायचं आहे। कोणापासून काय घ्यावे। सूर्यापासून रंग घेऊया, चंद्रापासून शांती। सूर्यापासून रंग घेऊया, चंद्रापासून शांती। चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती। चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती। फुलापासून गंध घेऊया, कोकिळाकडून गाणे। फुलापासून गंध घेऊया, कोकिळाकडून गाणे। झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून घेऊ नवे तराने। झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून घेऊ नवे तराने। झाडापासून घेऊ सावली, मातीपासून जगणे। झाडापासून घेऊ सावली, मातीपासून जगणे। गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे। गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे।
प्रभातकाळी एक शिकूया जगवित जीव जगूया. प्रभातकाळी एक शिकूया जगवित जीव जगूया. संध्यासमयी एक होऊनी सारे मित्र हसूया. संध्यासमयी एक होऊनी सारे मित्र हसूया. अशी ही नीलम मानगावे यांची ही कविता आहे. म्हणजे त्यांनी या कवितेमध्ये काय 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 दिले? सूर्य, चंद्र, तारे, फुले, कोकिळा, झरे, झाडे त्यांची सावली, माती, ढग आणि सकाळ आणि संध्याकाळ ह्या ज्या बाबी आहेत यांचा या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे या घटकांचा. पुन्हा हे घटक आहे का? सूर्य, चंद्र, तारे, फूल, कोकिळा, झरा, झाड, माती, ढग हे ते घटक आहेत. आणि काळ ज्याला म्हणतो वेळ, एक प्रभात काळी आणि संध्यासमयी म्हणजे सकाळची वेळ आणि संध्याकाळची वेळ आणि मित्र अशा या बाबींचा उल्लेख या कवितेमध्ये करण्यात आलेला आहे. मग या कवितेमध्ये काय सांगितले? या कवितेमध्ये कोणापासून काय घ्यावे हे सांगताना कवयित्री म्हणतात, सूर्यापासून वेगवेगळे रंग घेऊया, चंद्रापासून शांती घ्यावी, चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य तेज घ्यावे. म्हणजे इथे काय सांगितलं की सूर्यापासून रंग घेऊया, चंद्रापासून शांती. कवयित्री म्हणतात की सूर्यापासून वेगवेगळे प्रकारचे रंग घ्यायचे आहेत आणि चंद्रापासून शांती. कारण सूर्य दिवसा आपल्याला दिसतो, चंद्र रात्री दिसतो. रात्रीच्या वेळेचं जे काही वातावरण असतं हे कसं असतं? शांत असतं. सूर्य दिवसा असतो म्हणून सूर्याच्या उष्णतेने जे वातावरण आहे ते तापलेलं असतं, परंतु त्या ठिकाणी वेगवेगळे रंग आपल्याला दिसत असतात. प्रत्येक ठिकाणचे रंग, रंगीबेरंगी अनेक गोष्टी आपल्याला या सूर्याच्या प्रकाशातून दिसत असतात. नंतर चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती. आणि चमचमणारे जे काही तारे असतात की जे आपल्याला दिसतात रात्रीच्या वेळेला, या ताऱ्यांपासून आपण काय घ्यायचं आहे? दिव्य तेज घ्यायचं आहे, दिव्य तेज घ्यावे असं कवयित्री या कवितेमध्ये सांगतात. पुढे काय म्हणतात? त्या फुलापासून गंध घेऊया कोकिळाकडून गाणे, झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून घेऊ नवे तराणे. म्हणजे त्या म्हणतात की फुलापासून काय घ्यायचं आहे? सुवास घ्यायचा आहे, सुगंध घ्यायचा आहे, सुवास घ्यायचा आहे. आणि कोकिळेपासून तिचे गाणे घेऊया. कोकिळेपासून काय घ्यायचं आहे? तिचं गाणं घ्यायचं आहे. त्याचबरोबर झुळझुळ वाहणारे जे काही झरे आहे, त्या झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्यापासून नवनवीन तराणे घ्यावेत. म्हणजे जशी एक प्रकारची त्याला आपण युवा म्हणतात, म्हणजे तसं एक भाग इथे दिलेला आहे. म्हणजे तरुण व्हावं थोडक्यात. झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्यापासून आपण नवीन नवीन तराणे घ्यावेत. त्याचबरोबर पुढे म्हणतात, झाडापासून घेऊ सावली, मातीपासून जगणे, गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे. झाडापासून काय घ्यायची आहे? सावली घ्यायची आहे. आणि मातीपासून काय घ्यायची? जगण्याची ऊर्जा घ्यायची आहे असं त्या म्हणतात. मातीपासून जगण्याची ऊर्जा घेऊया आणि झाडांपासून सावली घेऊया. गडगडणाऱ्या ढगापासून जीवन गाणे, कारण ढग काय असतात? गडगड गडगड करतात, असं काय गाणंच सुरू झालेलं आहे त्यांचं, असं या ठिकाणी सांगितलं गेलं आहे. परंतु गडगडणाऱ्या ढगापासून आपण एक जीवन गाणे घ्यायचं आहे. आणि खरं म्हणजे इथे असं आहे की आयुष्य कसे परोपकारी करावे ते शिकावे असं इथे सांगितलं. की झाड आपल्याला काय करतं? सावली येतं. म्हणजे झाड आपल्यावर एक प्रकारचं एक म्हणतात ना, उपकार म्हणतात, तशा प्रकारे इथे झाडाने केलेलं आहे. नंतर मातीपासून आपल्याला काय मिळते? ऊर्जा मिळते. म्हणजे इथे सुद्धा उपकार केलेला गेलेला आहे. तर अशा प्रकारचं म्हणजे आयुष्य कसं परोपकारी करावं ते या ठिकाणी शिकवण दिलेली आहे. नंतर पुढे म्हणतात, कवयित्री काय म्हणते? प्रभातकाळी एक शिकूया जगवित जीव जगूया, संध्यासमयी एक होवनी सारे मित्र हसूया. मग त्या ठिकाणी प्रभातकाळी म्हणजेच सूर्योदयाचा जो काही काळ असतो, सकाळची जी काही वेळ असते, हा सूर्योदयाचा काळ आपल्याला काय करतो? संदेश देत असतो. आणि दुसऱ्याला जगवून आपण जगूया.
दुसऱ्याला सुद्धा जगवा आणि आपणही जगा, असं इथे एक संदेश दिलेला आहे. संध्यासमयी एक होऊन सारे मित्र असूया आणि संध्याकाळची जेव्हा वेळ होईल तेव्हा आपण सर्वजण एकत्र जमूया आणि त्या ठिकाणी आपल्या भावना, आपल्या ज्या काही बाबी असतील त्या एकत्र सांगून एकमेकांना हसूया, असं इथे कवयित्रीने या कवितेमध्ये सांगितले. असं या कवयित्री नीलम मानगावे यांनी ही कविता लिहिलेली आहे. त्यांनी कोणापासून काय घ्यावे. आता या कवितेमध्ये काही नवीन शब्द आलेले आहेत आणि त्यांचा अर्थ, जसं कांती. कांती हा शब्द आहे. कांती म्हणजे काय? तेज. नंतर गंध म्हणजे सुवास. जीव सजीव. झुळझुळणारा, मंदपणे वाहणारा. शांती शांतता. संध्यासमयी संध्याकाळी. तराणे युवा म्हणजे तरुण. कोकिळ म्हणजे एक पक्षी, हा कुकू. कोयल. चमचमणारा, चमकणारा. झरा पाण्याचा लहानसा प्रवाह. ढग मेघ. प्रभातकाळ. प्रभातकाळ म्हणजे एक सकाळच्या वेळची अगोदरची, म्हणजे थोडं पहाट बी म्हटलं गेलं, सकाळच्या अगोदरची वेळ. आणि सावली म्हणजेच छाया. असे नवीन शब्द आहेत. हे सुद्धा तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. आता इथे बघा, काही चित्ररूपाने तुम्हाला काही स्पष्टीकरण केले जाते. चित्ररूपाने कोणापासून काय घ्यावे हे सांगताना कवयित्री म्हणतात की जसं सूर्यापासून वेगवेगळे रंग घेऊया आणि चंद्रापासून शांती घ्यावी आणि चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य तेज घ्यावे. बघा या ठिकाणी या चित्रांमध्ये हे जे सूर्य दाखवले गेले आहेत, या सूर्यापासून एक म्हणजे रंग कसे असतात, कसे घेता येतील, इथे या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. पुढचं चित्र बघूया. चंद्रापासून शांती घ्यावी, कारण रात्रीची वेळ असते आणि चंद्र नेहमी शांत असतो. रात्र म्हणजे शांतता असते, उष्णता नसते, असं हे चित्र आहे. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी चित्ररूपाने सुद्धा हे स्पष्टीकरण करण्यात आलेलं आहे. पुढचं चित्र बघूया. चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य तेज घ्यावे. जे तारे चमकतात त्यांच्यापासून दिव्य तेज घ्यायचे. बघा हे तारे कसे चमकतायत, लुकलुक करतायत. फुलापासून सुवास घेऊया. ही जी फुलं आहे त्या फुलापासून सुगंध घ्यायचा आहे, सुवास घ्यायचा आहे. कोकिळेपासून तिचे गाणे घेऊया. इथे एक कोकिळ आहे आणि तिचे गाणे सुद्धा घ्यायचे आहे. कोकिळा आवाज करते आहे ती. झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्यापासून नवनवीन तराणे घ्यावीत. ही झरे वाहतात आणि त्यांच्यापासून नवे तराणे घ्यायचे आहेत, नवीन काहीतरी शिकायचं आहे. झाडापासून सावली घ्यायची, कारण झाड आपल्याला माहिती आहे, झाडं काय करतात, नेहमी आपल्याला दुसऱ्याला मदत करतात, उपकार करतात. जसं काय तर ते आपल्याला काय देतात, सावली देत असतात. मातीपासून जगण्याची ऊर्जा घेऊया. बघा माती, तुम्ही म्हटलं माती म्हणजे काही वेगळं म्हणजे मातीमध्ये खूप काहीतरी कला आपण त्यातून हे करू शकतो आणि त्या मातीच्या अनेक प्रकारच्या मूर्त्या बनवता येतात. काही बनव, मातीमधूनच आपल्याला पिकं मिळत असतात. म्हणजे यातून मातीपासून खरं म्हणजे जगण्याची ऊर्जा मिळत असते एक प्रकारे. हे सांगितलं गेलेलं आहे. गडगडणाऱ्या ढगापासून जीवन गाणे घेऊया. आयुष्य कसे परोपकारी करावे ते शिकावे. इथे बघा हे गडगडणारे ढग आहेत. सूर्योदयाचा काळ आपल्याला संदेश देतो की दुसऱ्याला जगून आपण जगूया. इथे सकाळची वेळ दाखवली गेलेली आहे या चित्रांमध्ये. सुंदर चित्र आहेत सकाळची ही, सूर्योदयाची. संध्याकाळी एकत्र जमून सारे मित्र असूया आणि संध्याकाळच्या वेळेला सगळं मित्र आपण एकत्र जमूया आणि त्या ठिकाणी गप्पा मारून आपण हसत खेळत आपला दिवस कसा गेला त्याचा विचार करूया. आता काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं बघूया.
चमचमणाऱ्या ताऱ्यापासून काय घ्यावे? दिव्य कांती. चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य कांती घ्यावी. झरा कसा आहे? झरा झुळझुळणारा आहे, झुळझुळ वाहतो आहे. ढगापासून काय घेता येते? ढगांपासून जीवन गाणे घेता येते. सारे मित्र कधी कसे हसूया? संध्यासमयी एक होऊन हसूया. आणि पद्य क्रमांक 8 कोणापासून काय घ्यावे यामध्ये बघा, काय काय सांगितलं. सूर्यापासून रंग घेऊया, चंद्रापासून शांती, चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊ कांती. फुलापासून गंध घेऊया, कोकिळाकडून गाणे, झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून घेऊ नवे तराणे. झाडापासून घेऊ सावली, मातीपासून जगणे, गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे. प्रभातकाळी एक शिकूया, जगवित जीवन जगूया, संध्यासमयी एक होऊनी सारे मित्र हसूया. अशा प्रकारे पुन्हा एकदा आपण या कवितेचं वाचन केलेलं आहे. तुम्ही सुद्धा वाचन करायचे, कारण पुन्हा पुन्हा वाचन केलं तर आपल्याला ते कविता अधिक समजेल. पुढे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. इथे रिकाम्या जागा आपल्याला भरायला दिल्या आहेत. कवितेची कडवी आहेत काही. टिंबटिंब रंग घेऊया, चंद्रापासून टिंबटिंब, चमचमणाऱ्या टिंबटिंब, दिव्य घेऊया टिंबटिंब. टिंबटिंब गंध घेऊया, कोकिळाकडून टिंबटिंब, झुळझुळणाऱ्या टिंबटिंब, घेऊ नवे टिंबटिंब. झाडापासून घेऊ टिंबटिंब, मातीपासून टिंबटिंब, टिंबटिंब ढगापासून घेऊ टिंबटिंब. टिंबटिंब एक शिकूया, जगवित जीव टिंबटिंब, टिंबटिंब एक होऊनी सारे मित्र टिंबटिंब. म्हणजे अशा प्रकारे इथे आता एक जो जिथे टिंबटिंब रिकामी जागा दिसते इथे शब्द भरायचा आहे. आता ते शब्द आपण भरणार आहोत आणि ते वाक्य पूर्ण करायचं आहे आपल्याला. सूर्यापासून रंग घेऊया, चंद्रापासून शांती, चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती. फुलापासून गंध घेऊया, कोकिळाकडून गाणे, झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून घेऊ नवे तराणे. झाडापासून घेऊ सावली, मातीपासून जगणे, गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे. प्रभातकाळी एक शिकूया, जगवित जीव जगूया, संध्यासमयी एक होऊनी सारे मित्र हसूया. अशा प्रकारे या रिकाम्या जागा भरायच्या होत्या आपल्या. पुढे आहे, या कवितेत काय शिकवण दिली आहे त्यातून कोणी काय दिले आहे? सूर्य, चंद्र, तारा, फूल, कोकिळ, झरा, झाड. आता प्रत्येकाने काहीतरी शिकवण दिली बघा. बघूया. माती. सूर्याकडून काय? रंग. चंद्राकडून शांती, ताऱ्यांकडून कांती, फुलापासून गंध, कोकिळाकडून गाणे, झऱ्याकडून तराणे, झाडापासून सावली आणि मातीपासून जगणे. पुढचा प्रश्न आहे, जोड्या लावा. चमचमणारा, झुळझुळणारा, गडगडणारा आणि अ गट आणि ब गट आहे. ब गटामध्ये झरा, ढग, तारा. आता यांच्या जोड्या लावायच्या. चमचमणारा तारा, झुळझुळणारा झरा, गडगडणारा ढग. समानार्थके शब्द. समानार्थी शब्द. सूर्य का समान शब्द है रवि. चंद्र का समान शब्द शशि. दिव्य दैवी. कांति तेज. फूल पुष्प सुमन. गंध वास सुवास. झरा निर्झर. सावली छाया. प्रभात सकाळ. ढग मेघ. झाड वृक्ष. संध्या संध्याकाळ. पुढचा प्रश्न आहे, आगे का प्रश्न है, विरुद्ध अर्थ के शब्द. शांति अशांति. चंद्र सूर्य. नवे जुने. सावली ऊन. शत्रु मित्र. जगणे मरणे. हसू रडू. सुगंध दुर्गंध. ये विरुद्ध अर्थ के शब्द थे. अगला प्रश्न है, कवितेत चमचम हा शब्द आलाय त्यासारखे दुसरे शब्द लिहा. जसे चमचम त्याप्रमाणे गडगड, खडखड, कडकड, खळखळ, सळसळ,
फड़फड़ असे शब्द अपन लिखू शकतो। बहुत से शब्द है ऐसे कि जो इस शब्द चमचम जैसे शब्द के जैसे होते हैं। अगला प्रश्न आहे, पुढचा प्रश्न, प्रभातकाळी या शब्दात लपलेले शब्द शोधायचे आहेत। हा प्रभातकाळी एक शब्द है, त्यात अनेक शब्द आहेत, इसमें बहुत शब्द है। देखो प्रभातकाळी, एक शब्द आया प्रभात, दूसरा शब्द है प्रत, तीसरा शब्द काळी, चौथा शब्द भात, पाचवा शब्द तळी, सहावा शब्द कात, सातवा शब्द प्रभा आणि आठवा शब्द भाळी। एवढे शब्द त्या प्रभातकाळी या शब्दामध्ये आहेत बघा। आता पुढचा एक प्रश्न आहे, मुक्तोत्तरी प्रश्न, झाडापासून कोणती शिकवण मिळते? झाडापासून शांतता, दुसऱ्यांना मदत करणे, मी तुमचा सोबती आहे, निसर्ग हा श्रेष्ठ, अशा प्रकारची शिकवण आपल्याला मिळते। कारण झाड सावली असते आणि त्या ठिकाणी शांतता असते, म्हणून अशा प्रकारचा हा एक मुक्तोत्तरी प्रश्नसुद्धा आपल्याला असू शकतो। त्यानंतर आहे, कोणापासून काय घ्यावे, ही कविता आहे। या कवितेचं आपण गायन करणार आहोत, ते तुम्ही ऐकायचं आहे। कोणापासून काय घ्यावे? सूर्यापासून रंग घेऊया, चंद्रापासून शांती, सूर्यापासून रंग घेऊया, चंद्रापासून शांती, चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती, चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती, सूर्यापासून रंग घेऊया, चंद्रापासून शांती, चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती, फुलापासून गंध घेऊया, कोकिळाकडून गाणे, फुलापासून गंध घेऊया, कोकिळाकडून गाणे, झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून घेऊ नवे तराने, झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून घेऊ नवे तराने, फुलापासून गंध घेऊया, कोकिळाकडून गाणे, झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून घेऊ नवे तराने, झाडापासून घेऊ सावली, मातीपासून जगणे, झाडापासून घेऊ सावली, मातीपासून जगणे, गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे, गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे, झाडापासून घेऊ सावली, मातीपासून जगणे, झाडापासून घेऊ सावली, मातीपासून जगणे, गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे, गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे, प्रभात काळी एक शिकूया, जगवित जीव जगूया, प्रभात काळी एक शिकूया, जगवित जीव जगूया, संध्या समयी एक होऊनी सारे मित्र हसूया, संध्या समयी एक होऊनी सारे मित्र हसूया, प्रभात काळी एक शिकूया, जगवित जीव जगूया, संध्या समयी एक होऊनी सारे मित्र हसूया, संध्या समयी एक होऊनी सारे मित्र हसूया, सारे मित्र हसूया, सारे मित्र। या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत। त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत। धन्यवाद।